अब ये ना पिछले 30 साल से हम फाइट कर रहे हैं। इसमें एक वकील पक्षकार भी गुजर गए, वकील भी गुजर गए। अब मैं दूसरा वकील हूँ और इसमें जिन्होंने मैटर दाखिल किया था वो गुजर गए, उनके बेटे जॉब से रिटायर्ड हो गए, अब उनके पोते ये कर रहे हैं। और जो ये मैटर मैं 15 साल से चला रहा हूँ, 15 से 18 साल से। इस दरमियान इनके फैमिली के 3 मेंबर मर गए। एक की बीवी कैंसर की वजह से मरी, वो मुझे हर टाइम मैसेज भेजता था, सर कब तक पैसे मिलेंगे। बिना इलाज की उसकी बीवी मर गई अभी 2 महीने। तो अभी पर्याय ही नहीं, इसलिए हम ये कुर्सी जब्त करने आए हैं, नहीं तो हम कुर्सी भी जब्त नहीं करते। तकरीबन कितने पैसे आपके इनके तरफ तक आज के हिसाब से 2 करोड़ 48 लाख रुपये बाकी है। 3 भाई है, उनमें बंटवारा होगा 2.5 करोड़ रुपए। 2.5 करोड़ लगभग। कितने लोगों ज़मीन कितने लोगों की थी और अभी उसमें से कितने लोग बचे हुए? ज़मीन 3 लोगों की थी, उसमें से 2 भाई गुजर गए और एक ही बचा है, श्यामलाल टाटू। रूपचंद टाटू और बजरंग टाटू 2 जन गुजर गए हैं। इनकी उम्र 80 उम्र है। और 3 बार आप यहाँ से 3 बार खाली हाथ लौटे। हाँ। आज भी आपको खाली हाथ लौटना पड़ रहा है। हाँ। कोर्ट का भी ये लोग मान नहीं रहे हैं। नहीं मान रहे। तो आप आगे का क्या रहेंगे आपके? अब कोर्ट से फिर से वारंट निकालेंगे। आप कोर्ट को ये बताएंगे कि हाँ आप मानने को तैयार हैं? हाँ, और हम अवमान याचिका दाखिल करेंगे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखिल करेंगे। 3 बार आप चेयर के लिए आए हैं, चेयर नहीं मिली है, क्या दूसरी मूवेबल प्रॉपर्टी के लिए डिमांड करेंगे? नहीं, अब इसके ज़्यादा क्या करेंगे, ज़्यादा से ज़्यादा अरेस्ट वारंट निकाल सकते हैं और उसको भी चांस देना पड़ेगा, और अवमान याचिका भी दाखिल कर सकते हैं। आपका नाम? मेरा नाम एडवोकेट वीरेंद्र बाराहते। तुमच्या विरोधात असेल तर तसं सांगा, आम्हाला पुढची गोष्ट करायची नाही। तुम्ही कोर्टाच्या आदेशाला तुम्ही उठायचं नाही का? तुम्हाला काय विषय नाही काय ड्युटी काय तुमची सांगा मला, ड्युटी काय कलेक्टर साहेबांना साहेबांना सांगले तुमच्या समोर हो ना, साहेब होते इथं। आम्हाला आमची कारवाई कोर्टाची कारवाई करू द्या। तुम्हाला कोर्टाच्या कारवाईला अडवायची असेल तर उल्लंघन करण्याचं अजिबात तसं नाही ना तुम्ही, पण तुम्ही साहेबांना बोलून घ्या, तुम्ही स्वतः बोलवा, नाही तर आम्हाला पण पंचनामा करायचा असेल। जेवायला गेले आता काय सर नाही की सर नाही आले तर मग आम्ही थांबायचं का? सांगा किती वेळ थांबायचं? तुम्ही का कोर्टाच्या कारवाईत विरोध केला? मग तसं करता येत नाही। अहो साहेब नाही तर तुम्ही उघडा चेंबर, त्यांची चावी नसती, आम्हाला पण नाही असं नाही। लॉक होतो उघडता आहे का नाही उघडता एवढं सांगा, पंचनामा करून घ्या, दोघांची नावं टाका। बोलो 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 आम्ही लावून घेतलं का? साहेब कशाच्या पंचनामा केला? आज मान्य दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर औरंगाबाद या न्यायालयाचं मान्य जिल्हाधिकारी साहेबांचं जप्ती आदेशाचे आदेश घेऊन आम्ही न्यायालयातर्फे आलो। सदर ठिकाणी आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु साहेब काही कामानिमित्त बाहेर गेले असावे। इथं इतर अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो, परंतु आम्ही मान्य न्यायालयाच्या आदेशाने आणि या प्रकरणातील धनको यांच्या निशानदेहीने मान्य जिल्हाधिकारी साहेबांची खुर्ची आम्ही जप्त करणार होतो, परंतु येथील सुरक्षा रक्षकांनी हे कार्यालयाला सील केलं आणि सील केल्यामुळं मग आम्हाला मध्ये जाता आलं नाही। तसं आम्ही रीतसर आदेशाप्रमाणे पंचनामा केलेला आहे आणि तो पंचनामा आम्ही न्यायालयात चालवतो। काय कारवाई? पंचनामा केलेला आहे आम्ही, मान्य न्यायालय जे काही पुढील कारवाई करायची ती करतील।
त्याच्याबद्दल नाही. हे प्रकरण 1996 ही जप्त यांची जमीन भूसंपादित करण्यात आली होती. या संदर्भात 2006ला LAR क्रमांक 151/2006 दाखल झालेला होता. त्याच्यानंतर याचा निकाल 2022ला लागला. 2022पासून तर आजपर्यंत पैसे जमा केले नाही. याबद्दल जानेवारी 2026ला वॉरंट काढलं होतं, जप्ती वॉरंट. तर जप्ती वॉरंटमध्ये 8 आठवड्यात पैसे जमा करूत असं त्यांनी लेखी दिलं होतं. ते लेखी देऊनसुद्धा त्यांनी पैसे जमा केले नाही. त्याच्यानंतर परत कोर्टात लेखी दिलं होतं त्यांनी. कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की लेखी देऊनसुद्धा त्यांनी पैसे जमा केले नाही. कोर्टाने खुर्ची जप्तीचं वॉरंट काढलं होतं. तर खुर्ची जप्तीच्या वॉरंटला आलं असता हे सध्या ऑफिस बंद आहे, म्हणजे साहेब नाही आहेत, तुम्ही खुर्ची जप्त करू शकत नाही. याच्यामुळं ना इलाज असतो रिलीफला इथं पंचनामा केलेला आहे आणि ते अगोदरच सांगितलं याप्रमाणे आहे. याच्यामध्ये जे पक्षकार होते ते मयत झालेले आहेत. सर्व पक्षकार एकच झाले. ते 80 वर्षाचे. त्यांचा मुलगा आहे, तो सुद्धा रिटायर्ड झालेला आहे. आणि ह्या मॅटरला जवळपास 30 वर्ष झालेत, एकही रुपये भेटलेला नाही. आता पुढची प्रक्रिया काय असणार आहे? आता पुढची प्रक्रिया जप्ती आम्हाला करू दिली नाही याचा आम्ही पंचनामा केलेला आहे. हा पंचनामा माननीय न्यायालयात दाखल करणार आहे. याच्याबद्दल अवमान याचिका दाखल करणार आहे आणि परत न्यायालयाला वॉरंट काढण्याची विनंती करणार. गेल्या 7 महिन्यापूर्वी हीच घटना घडली होती, तेव्हा तुम्हाला लेखीच दिलेलं आहे. तुम्ही पुन्हा न्यायालयात गेलेले आहात. हो. पुन्हा न्यायालयात जायची वेळ येणार आहे. हो, ते 80 वर्षाचे, त्यांची नो गॅरंटी नो वॉरंटी राहिलेली आहे. आता हो. पुढचं पाऊल काय आहे? आता पुढचं एकदा अवमान याचिका दाखल करणे आणि परत एकदा वॉरंट काढणे, परत अंमलबजावणीला येईल. ते पुन्हा लेखी देतील तुम्हाला? आता हे चालूच आहे ना. आता 30 वर्षापासून हेच चालू आहे. आमरण उपोषण वगैरे काही आहे पुढचं पाऊल? नाही, न्यायालयाचं हे असतं ना, आम्हाला काय न्यायालय प्रशासन जुमानत नाही तुम्हाला? आमचा न्यायालय विश्वास आहे. न्यायालयाच आम्हाला न्याय देईल. बरं, इथं कोणत्या अधिकाऱ्यांसोबत तुमची भेट झाली? कलेक्टर साहेबांसोबत झाली का भेट? नाही, कलेक्टर साहेबांची भेटच झाली नाही. अच्छा, अधिकाऱ्यांशी काही भेट झाली? संबंधित अधिकाऱ्यांनी विनंती केली की 3 आठवड्यानंतर पैसे जमा करू वगैरे, परंतु याच्या आधी लेखी देऊन सुद्धा पैसे जमा केले नाहीत. त्याच्यामुळं आमचा ना इलाज असं आहे. ओके सर, जेव्हा तुम्ही आले तेव्हा कलेक्टर हेअरिंगमध्ये बसलेले होते हो, बरोबर. आणि तुम्ही आल्याची माहिती मिळाली म्हणून ते पळून गेलेत का? नाही नाही, तसं नाही. तसं काही तसं आम्हाला म्हणता येत नाही. तसं काही झालं बरं. प्रशासनाने आता तुम्हाला काय दिलासा दिला? नाही, प्रशासनाने दिलासा नाही दिला. त्यांनी शब्द दिला की आम्ही तुमचे पैसे 3 आठवड्यात जमा करू. परंतु शब्द याच्या अगोदर लेखी देऊन सुद्धा त्यांनी केलेले नसल्यामुळं आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं. सर, किती कोटी रुपये अटकलेले तुमचे? हे आत्ताच्या वॉरंटप्रमाणे 2,22,00,000 आहेत, परंतु व्याजासहित केलं 2,48 होऊ शकतात. सर, हिंदी सर